नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास तर संपला आज. तर नमस्कार मंडळी. नवरात्रीमध्ये चिकन वगैरे काहीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे उपवास होता आणि आज फायनली उपवास सुटला म्हणून चिकन आणलेलं. अर्धं मॅरिनेशन केलेलं फ्रायसाठी आणि अर्ध्याचा मस्तपैकी गरम-गरम झणझणीत रस्सा बनवला. दुपारची झोप वगैरे झाली, संध्याकाळी बाहेरचा वगैरे सगळा कचरा काढायला घेतला. तर हे नवरात्रीचे 9 दिवस कसे काय गेले काहीच समजलं नाही. इतकी मजा मस्ती वगैरे झाली. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, की या दुनियेत असं चालू आहे की कोणी दुसऱ्याच्यावरती जळत असतं. म्हणजे कोण कुठे पुढे जात असेल ते काही जणांना बघवत नाही. त्याच्यामुळे काही ना काहीतरी विघ्नमध्येच घालत असतात. पण जी लोकं असं करतात ना, त्यांच्यासाठी ते खरंच चांगलं नसतं. कारण ते कधीतरी त्यांना ते फेडावं लागतं. तर जसं जसं चालू आहे तसंच चालून द्यायचं. कारण देव सगळं बघत असतो की कोण कसं वागतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, सगळ्यांसोबत चांगलं राहायचं. कोणी कोणापासून अडत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या याच्यावरती आपण जळून काहीच उपयोग होत नाही. तर सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं. कारण आत्ताची जिंदगी किती आहे हे आपल्याला थोडी माहिती असतं. त्याच्यामुळे जी काय जिंदगी दिलेली आहे ती आपण मस्तपैकी जगून घ्यायची, असं मला तरी वाटतं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. त्याच्यानंतर माझा कचरा वगैरे काढून झाला आणि मग काय फ्रेश वगैरे झाले. झोपलेली मी दुपारी ॲक्च्युली आणि खूप कंटाळा आलेला. रोज ना इकडून तिकडून जाऊन बरं वाटत होतं, पण आता पूर्ण दिवस घरातच खूप असं बोर झालं. तर मी स्किन केअर केला. असा होता दिवस माझा. उद्या भेटू.